मी एकदा स्वामीनाथन आयोगाचा विषय मांडला होता. बरेच आमदार मला विचारायचे, स्वामीनाथन कोण आहे? म्हणलं रामदास स्वामीचा भाऊ आहे. तर असे लोक पाठवतात, त्याला काय करणार आहे. त्यांनी ते मानलं पण का ते रामदास स्वामी? आम्हाला माहित नव्हतं म्हणे. अरे बापरे. सगळं विधिमंडळातून केलं आपण, पण आखरी त्याची जी गरिमा आहे ते दिवसांदिवस कमी होत चालली आहे, हे मात्र खरं आहे. तिथं जे कायदे बनतात तिथं लोकांना म्हणजे सदस्यांना तिथल्या स्पेशल जेवढं जागृत राहायला पाहिजे तेवढं ते जागृत आहे का? आणि त्याची जागरूकता किती पाहिजे? 75% सभासद तर बोलतच नाही, त्यांना माहितच नाही लक्षवेधी काय, तारांकित काय, अर्धा तास चर्चा काय, तुमचा 101चा प्रस्ताव काय, काहीच माहित नाही. विचारा अर्ध्या 75% आमदाराला. मी एकदा स्वामीनाथन आयोगाचा विषय मांडला होता. बरेच आमदार मला विचारायचे, स्वामीनाथन कोण आहे? म्हणलं रामदास स्वामीचा भाऊ आहे. तर असे लोक पाठवतात, त्याला काय करणार आहे. त्यांनी ते मानलं पण का ते रामदास स्वामी? आम्हाला माहित नव्हतं म्हणे. अरे बापरे.